आपल्यासोबत श्रीगोंदाचे आमदार विक्रम पाचपुते आहेत. त्यांनी आज सभागृहात महत्वपूर्ण लक्षवेधी मांडलेली आहे. महाराष्ट्रात सर्वत्र गुटखाबंदी असतानाही गुटखा विकला जातोय असा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे. काय लक्षवेधी होती? मुळात आमची लक्षवेधी अशी होती की महाराष्ट्रामध्ये गुटखाबंदी तर पूर्वीपासून आहे. म्हणजे आपण पण बोलताना सांगितलं गुटखाबंदी आहे. नुसता गुटखाबंदी नाहीये. मागच्या 1 वर्षापासून सुगंधी सुपारी, सुगंधी तंबाखू विक्रीला सुद्धा महाराष्ट्रात बंदी आहे. आणि ही असून सुद्धा सुगंधी सुपारी, सुगंधी तंबाखू ही सर्रासपणे विकली जाते. आणि मोठे मोठे ब्रँड्स म्हणजे त्यांनी ही पळवाट काढली होती. ही पळवाट ज्या सरकारच्या लक्षात आली त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी कायदा आणला. म्हणजे एकतर सुगंधी सुपारी, पान मसाला आणि तंबाखू सुगंधी हा मिक्स केला की गुटखा तयार होतो. हे गुटख्यावर बंदी तर मासे काढलं. आणि ज्या सरकारच्या लक्षात आलं, सरकारने मागच्या 1 वर्षापासून कायदा आणलेला आहे की ज्यानुसार सुगंधी सुपारी सुद्धा महाराष्ट्रात विकायला बंदी आहे. हा कायदा असून त्याची अंमलबजावणी होत नाहीये. आम्ही मागणी अशी केली की जे अधिकारी ह्या कायद्याची अंमलबजावणी करत नाहीत त्या अधिकाऱ्यांवरती तात्काळ कारवाई होणं गरजेचं आहे. आणि एफडीआयला अधिकारी वाढणं गरजेचं आहे. आता वाढलेले आहेत, भविष्यात ते अजून वाढतील. आपण बघितलं तर सगळ्या सार्वजनिक ठिकाणी सुद्धा गुटखा विकला जातो, सर्रासपणे चोरी छुप्या विकला जातो. तर त्याच्यावर काय नाही, काय दुर्दैव असं झालं, रक्षकच भक्षक झालेला आहे. या रक्षकांवरती आता कारवाई करणं गरजेचं आहे. यांच्यावरती मॉनिटरिंग करणं गरजेचं आहे. या अधिकाऱ्यांवरती कारवाई होणं गरजेचं आहे. जे अधिकारी याच्यामध्ये सामील आहेत त्यांच्यावरती सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे. आणि ते जर झालं म्हणजे नुसतं आज काय गुटखा विक्रीवर बंदी आहे, उद्या खाण्यावर बंदी घालावं लागणार आहे. खाण्यावरती ज्यावेळेस बंदी येईल ना त्यावेळेस हे सगळं बंद होईल. त्यामुळे खाण्यावर सुद्धा बंदी आली पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहे. हा नेमका गुटखा येतो कुठून? हा परराज्यातनं येतो. कारण अनेक राज्यामध्ये गुटख्यावरती बंदी नाहीये. अनेक राज्यावरती पान सुपारी, पान मसाला मॅन्युफॅक्चरिंगवर बंदी नाही. महाराष्ट्रात आहे, त्यामुळे महाराष्ट्रात बनत नाही, बाहेरनं बनून येतो. हा ट्रक भरून गुटखा येतो असं तुम्ही मुद्दा मांडला. याचा शोध लावतील. आता सरकार याचा शोध लावेल, अधिकारी याचा शोध घेतील. आणि शाळा कॉलेजच्या परिसरामध्ये किंवा सरकारी कार्यालयात सुद्धा गुटखाच्या पिचकाऱ्या दिसतात. नाही, मग तेच तर आहे. म्हणजे आता माझ्या मतदारसंघातली आजची पेपरची बातमी आहे की आज शासकीय दालनांमध्येची ही अवस्था बिकट आहे की तिथे आता एवढ्या पिचकाऱ्या मारून ठेवल्या असतात. ही अवस्था शासकीय दालनांची आहे. त्यामुळे याच्यावरती सुद्धा कुठेतरी ऍक्शन झाली पाहिजे आणि होईल अशी मला अपेक्षा आहे. अधिकाऱ्यांना नेमकं काय कारवाई केली पाहिजे असं तुम्ही मांडलेलं आहे? मी निलंबनाची कारवाई मागितलेली आहे. ज्या ठिकाणी हे कायद्याचं पालन केलं जात नाही त्या अधिकाऱ्यांचं निलंबन करा आणि 100% होईल, मला याची खात्री वाटते. तर हे होते विक्रम पाचपुते. ज्या सरकारी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे असा मुद्दा त्यांनी लक्षवेधीत मांडला आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी काळेसह ताजेश काळे, टॉप न्यूज मराठी, मुंबई. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.